हे हाय गाईज, वेलकम टू द अनूचा अड्डा. तसं माझं नाव अनामिका आहे, पण आता हे अनूचा अड्डा का ठेवलं, कशासाठी ठेवलं ते सांगेल मी तुम्हाला नंतर कधीतरी. आत्ता नाही सांगू शकत. आता मी छोटासा लॉंग व्लॉग टाकणार आहे. जसं की मी विकेंडमध्ये एक छोट्याशा फोर्टवरती चालली आहे, इथे लोणावळ्याच्या जवळ. त्या फोर्टला जाणार आहे, मग त्याच्याबद्दल. तर चला आता बघूया भर उन्हाळ्यातील ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स. सॅटर्डेला सकाळी सकाळी लवकर उठून मस्तपैकी आवरून निघालो विसापूर किल्ल्याच्या दिशेने. आणि हा आहे सकाळचा मस्त सूर्योदयाच्या अगोदरचा व्ह्यू. नंतर मग सूर्यदेवाचं एका ठिकाणी थांबून मस्तपैकी असं दर्शन घेतलं आणि जोगेश्वरी मिसळ आणि भेळ यावर ताव मारून निघालो विसापूर किल्ल्याच्या दिशेने पुन्हा एकदा. शेवटी आम्ही पोहोचलो विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला. इथून आम्हाला ॲक्च्युअलमध्ये ट्रेक चालू करायचा होता. तिथेच त्यांनी ज्या विसापूर किल्ल्याची पाटी आहे म्हणजे कमान, त्यांनी तिथे एक विसापूर किल्ल्याची आणि लोहगड किल्ले असे ते दोन्ही जवळजवळ आहेत. मग त्यांनी त्याबद्दल इन्फो लावली होती. त्याचे मस्तपैकी असा व्हिडिओ घेतला. का तर चुकलो तर पुन्हा रिटर्न यायला. तर ही जी दिसत आहे ती मी आहे, जी रोडने चालू आहे. जाता जाता आम्हाला एक विहीर दिसली आणि त्या विहिरीत बघितलं किती पाणी आहे. तर स्वच्छ पाणी होतं थोडंफार. नंतर हे आमच्यासोबत होते डॉगेशबाई. त्यांना तहान लागली होती, त्यांनी पाणी पिलं. तर असं वाटलं होतं की डॉगेशबाई शेवटपर्यंत थांबतील आमच्यासोबत, पण नाही, त्यांनी तर मध्येच आम्हाला गंडवलं. तर हे आहे आपलं मारुतीचं मंदिर. खूप छान असं मंदिर आहे. बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग असं बाहेर आल्यानंतर मला कळलं की त्यांनी असे दोन ठिकाणी मंदिराच्या एका लेफ्ट साईडला आणि राईट साईडला 2 पाट्या लावलेल्या आहेत. जसं की ह्या साईडला तुम्ही बघू शकता पादत्राणे बाहेर काढावी, म्हणजे तुम्ही चप्पल बाहेर काढू शकता. आणि सेकंड त्या साईडला लावलं होतं की तुम्ही नारळ इथे फोडू शकता. तर हे आहे जे समोर चालले आहेत ते आहेत माझे फ्रेंड्स. त्यांच्यासोबत हे डॉगेशबाईसुद्धा चाललेले आहेत. आणि नंतर म्हटलं जरा स्वतःचंसुद्धा असं थोडंसं व्हिडिओमध्ये तोंड दाखवावं, म्हणून असा थोडासा माझा चेहरा दाखवलेला आहे. नंतर चालता चालता म्हणलं बघावं की असे दगडे आहेत, त्या दगडांमधनं असा छोटासा ट्रेक आहे जो तुम्हाला करावा लागणार आहे. मी विसापूर फोर्टवरती अजून एक गोष्ट चांगली वाटली मला, जी की त्यांनी तुम्ही बघू शकता इथे एक दगड आहे, त्या दगडावरती ॲरो दाखवले आहेत. त्यांनी असे बऱ्याच दगडांवरती ॲरो दाखवला आहे जेणेकरून लोक चुकले नाही पाहिजेत. मग असं वैतागून कंटाळलो होतो आम्ही. मग एका ठिकाणी निवांत बसूयात म्हणलं, निवांत बसलो होतो. आमच्यासोबत डॉगेशबाईसुद्धा थांबले होते, जे तुम्हाला दिसतील. थांबा थोड्या वेळात. दिसली का? तशी मी कुत्र्यांना खूप भीते. आणि हे आहेत माझे फ्रेंड्स, जे म्हणत होते की आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नको, आणि मी घेतलेलं आहे शेवटी. इथून असे मस्तपैकी थोडे एडेचाळे करता करता, हाय बाय करता करता एक छोटंसं बोगदा टाईप आहे, तिथे गेले होते. तर हे मारुतीच्या मंदिरापाशीच आहे. वरती गेल्यावरती अजून एक मारुतीचं छोटंसं मंदिर आहे, तिथे दिलेले आहे. मग तिथे पण असं थोडंसं बसलो होतो. तिथे मस्तपैकी फुलपाखरू दिसलं, जे की खूप उडत होतं तिथं. मी ट्राय करीत होते त्याचा व्हिडिओ घ्यायचा, पण ते काही थांबतच नव्हतं. शेवटी घेतला मी त्याचा व्हिडिओ. आणि नंतर फायनली पायऱ्या तर नव्हत्याच एवढ्या. मोस्ट ऑफ द सगळे दगड असे ढसाळलेले होते आणि दगडांमधला मोस्ट ऑफ द ट्रेक आहे. वरती पोचल्यावर तुम्हाला वाटेल खूप सारं मोकळं आहे, पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघायला. जसे की तुम्ही इथे बघू शकता ही तोफ, आणि त्याच्या पलीकडे अजून एक लोखंडवाली तोफ आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला गडावरती बघायला भेटतील. इथे आहे हा पवनार डॅम बघून झाला. मग आम्हाला तहान लागली. मग म्हणलं चला थोडंसं लिंबू सरबत पिऊन घ्यावे. तिथे वरती आहे लिंबू सरबत विकणारे, तुम्ही त्यांच्याकडे घेऊ शकता. नंतर पुन्हा एकदा ट्रेक चालू केला. फिरता फिरता असंच माझं लक्ष गेले की पलीकडे अजून एक किल्ला आहे, जो आहे लोहगड किल्ला. तो विसापूर किल्ल्याच्या अगदी खूप जवळ आहे, पण दोन्हीकडे जायला रोड वेगवेगळे आहेत. अशीच मग आमची भटकंती चालू होती किल्ल्यावरती. छोट्या छोट्या गोष्टी बघत होतो, धिंगाणा मस्ती घालत होतो. जसे की तुम्ही बघताल आता मी इथे मस्तपैकी उडी मारत आहे. अशीच मी पडते, पण ह्यावेळेस पडले नाही मी. ही आहे छोटीशी पाण्याची टाकी वाटली आम्हाला, पण ॲक्च्युअलमध्ये माहिती नाही आहे पाण्याची टाकी आहे का धान्याचं कोठार आहे, कारण की अशा खूप छोट्या छोट्या टाक्या गडावरती दिसल्या. नंतर मग असं एक छोटंसं
बोगदा होता, त्यातून मस्त अशी हवा येत होती. म्हणलं चला थोडंसं एन्जॉय करून घेऊ द्या. व्हिडिओ काढून घेतला. थोडीशी मस्ती करून झाल्यावर पुन्हा एकदा ट्रेक करायला चालू केला. असे छोटे छोटे घरां टाईप होते तिथे, जिथे पहिले लोक राहत असतील. फायनली सगळा किल्ला बघून झाला आणि आम्ही आमचा रिटर्नचा प्रवास चालू केला. तुम्ही बघू शकता रिटर्न येता येता मस्त अशा नर्सरी होत्या तिथे, ज्यात अशी खूप सुंदर सुंदर फुलं होते. रोडने असे बघताना त्यांना इतकं छान वाटत होतं ना. तर आम्ही ट्रेक स्टार्ट करायला सुरुवात केली होती 9 वाजता आणि आम्ही खाली उतरलो 12 वाजता. ऑलमोस्ट 3 तासात आम्ही पूर्ण गड बघितला. आणि नंतर त्यामुळे भर ऊन होतं आणि मग उन्हात पुन्हा आम्हाला तहान लागली, काहीतरी थंड प्यायची इच्छा झाली. मग येता येता मस्तपैकी उसाचा रस पिला, एका ठिकाणी थांबून जेवण केलं आणि रिटर्न आलो. तर हा माझा होता आजचा छोटासा व्लॉग. प्लीज तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करा. असेच मी अजून पुढे पण चालून फूड किंवा कुकिंग वगैरे असे प्रकारचे माझे व्लॉग टाकत राहीन. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.